तर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात। 500 अर्ज आले असून 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। 22 जूनला मतदान प्रक्रिया पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारांच्या मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी कसबा भवन येथे सुरू झालेल्या आहेत। एकंदरीतच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 593 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कसबा येथील राष्ट्रवादी भवन येथील सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। एकंदरीतच सद्यस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मोठ्या चर्चेत आलेली आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पक्षाचे जे नेते आहेत ते देखील सभासदांना भेटत आहेत, त्यांचा देखील पॅनेल होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी संघटना असा एक पॅनेल एकंदरीत सद्यस्थितीत तरी चौरंगी लढत होईल असं चित्र आहे। परंतु सद्यस्थितीत आता कसबा भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवार जे राष्ट्रवादीचे किंवा सर्व पक्षीय असतील जे उमेदवार आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत। साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे, कारण स्वतः त्यांनी उमेदवारी अर्ज माळेगाव कारखान्यासाठी दाखल केलेला आहे। कॅमेरा पर्सन नागपालसह मी दीपक कापडे, TV9 मराठी, बारामती।